तर मित्रांनो फायनल आपला पेपर झाला आहे. खाली आपण हिंदीचा पेपर 2 तास झालेला आहे. मीन जोगदंड एकाच ब्लॉकमध्ये होतो. आम्ही दोघांनी एकदम रिलॅक्स चिल मोडमध्ये अख्खा पेपर लिहून काढलेला आहे. हा तास होतोय. मी असं नाही झोपायला फक्त नाही का 2-4 घेणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मराठी सुरू ब्लॉगरचे 365 दिवस तर मी झाला आहे आपला 61 दिवस. सकाळ सकाळ ब्लॉग कसा बोर करायला लागलाय. अरे तर उलटे घातले तर गपरे तू. माझ्याला कनेक्ट होते ते पुढे घालला ना कॅमेरा चालू आहे. बघ भाऊ, काय आला दाखव ना. काय आला राव सो टाइमपास करलाय माझी ती. मित्रांनो आज आपला हिंदीचा पेपर आता वाजले 11:15. लवकर आपल्या हिंदीचा पेपर निघावं लागला. आज काय सार्थक नाहीये, सार्थक आहे मराठी विषय. तिकडे माझी मला वाटलं सांगतं कसं आलाय त्याला. तिकडे आपली येणे फोन करतो. तर चला मित्रांनो थोड्या वेळ निघू कुठं कॉलेजला डायरेक्ट. तर मित्रांनो फायनल मी कॉलेजला जायला बाहेर निघलो घरच्यात. आणखी काय गाडी लागली गाडी काय आदर खाली खाली दिसून राहिला आहे. तर आता बघू काय होतं काय नाही. जर भेटली लवकर गाडी चांगली गोष्ट आहे. टाईम पण झाला, खाली 9 मिनिटं राहिले पेपर भरायला. मग काही अडचण नाही. 3 तासात पेपर आहेत. 3 तास पेपर आहे, लवकर कवर होतो. मग काय अडचण नाही. भेटली ना गाडीचं आपण निवांत होत. ती काय संकट नाही, त्यापेक्षा आपलं थोडं दमायचं. तर मित्रांनो फायनल आपलं गाडी भेटलेली आहे. ती पण गाडी पंपापर्यंत येते. पुढे जर गाडी भेटली चांगली गोष्ट आहे. टाईम झालेला आहे. तरी पण आपण जर गाडी जर नाही भेटली तर पैसे जाणारच आहे. चला आता पेपर भरलेला आहे. तर मित्रांनो ऑलरेडी पेपर भरून गेलेला आहे. बघू शकता पेपर सगळा भरलेला आहे. फक्त आता मी माझं मटेरियल काढलं आहे. फटाफट कंपास होतो मी तो आपल्या पेपरला. तर मित्रांनो भेटू 3 तासानंतर डायरेक्ट घरी जायचं काय कारण की ऑलरेडी पेपर भरलेला आहे. आपण लेट झालो आहे. पेपर देते तर मी सगळे भरोसा नाही. पेपर तर देते तरी आपण प्रयत्न करू की सरला विनंती करण्याचा पेपर द्या. तर आता मी मटेरियल काढलं सगळं बॅगची चेन लावतो मी थोडं पेपरला भेटू 3 तासाच्या नंतर. तर मित्रांनो फायनल आपला पेपर झाला आहे. खाली आपण हिंदीचा पेपर 2 तास झालेला आहे. मीन जोगदंड एकाच ब्लॉकमध्ये होतो. आम्ही दोघांनी एकदम रिलॅक्स चिल मोडमध्ये अख्खा पेपर लिहून काढलेला आहे. आज चालू आम्ही घरी अख्ख्या ब्लॉकमध्ये होतो. आम्ही दोघंच होतो, बाकी सगळे घरी गेलेले तर सगळ्यांनी अर्धा पेपर दिले. पण शेवट आम्ही फायनल होतो. दोघांचा पेपर एकदम बेस्ट झाला. तर चला आता मस्त गेलो घरी. तर मित्रांनो फायनल मी घरी आलो. आता वाजले 3:15. पाणी आलं, पाणी भरलं. आता दुपारचं जेवण करतो, बसतो कुठं आपल्या सिंहासनावर. कारण की आपला अभ्यास भरपूर राहिला आहे. कसं माहिती आहे का, आपला अभ्यास फार इम्पॉर्टंट आहे. तर आधी अभ्यास असतो करून आणि कालची व्हिडिओची एडिटिंग करायची. एडिटिंग करतो नंतर बसतो अभ्यासाला. आणि अभ्यास आला की नंतर आपण कुठं डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करायला. तर आज आपल्याला 30 गावला एक छोटंसं काम आहे. थोडं काम करू होतं डब्ल्यू होतं. तर आज थोडा बाहेरचा ब्लॉग राहिला तर बरं का 30 जर गेलो होतो. कारण की माझं 30 जायचं जर म्हणलं ते मी नक्की राहतं किंवा नसतं. त्याच्यावर मी जास्त भरोसा ठेवत नाही. त्याचं 50% भरोसा ठेवायचा. कारण की मी जर कुठं जायचं जर म्हणलं होतं. कारण की आणखी आपली एवढी पण कॅपॅसिटी नाही की आपण लई म्हणतो तिथं जाऊ. त्याच्यामुळे मी त्याच्या 50% भरोसा ठेवतो. राहत होतं दुपारचं जेवण करून फार भूक लागली. सकाळी जेवण केलं थोडं जेवण केलं उशीर झाला म्हणून लगेच निघलो कुठं कॉलेजला आलो. फायनली आपण निघलो संध्याकाळी 8 वाजता. पुढं डायरेक्ट 30 गावला. राहुल ते काम आहे तो वॉच नीट करायचं आहे, म्हणजे गाड्या नीट करायचं आहे. तर माझं एक काम आहे ते म्हणजे माझं ते पर्सनल काय मी सांगत नाही ते का म्हणजे कामाचं काम होऊन जाईल. राहुलचं काम होईल, माझं काम होईल. मला माझी गाडी पण नाही घ्यावं लागली, राहुलची घ्यावं लागली. गाडी घेत हां अरे तू म्हणजे जावा कधी पण गाडी घेऊ तर मित्रांनो फायनली आपण निघालो आता कुठं घरी. आपलं आज पण काही काम झालेलं नाही, राहुलचं पण काम झालेलं नाही. आपल्या गौमाताला घ्यायचं होतं पिंडीचं पोत दुकान वगैरे पण झाले काय राहुल खूप यायला लागला. तर उद्या यावं लागेल. उद्या माझं पण काम होईल, त्याचं पण काम उद्याचं आपल्या डब्ल्यू होणार आहे. चला आता मस्त किंवा घरी. व्हिडिओ अपलोडला टाकलाय कालचा पण एकदम दमन स्पीड देऊ राहिले. आत्ताशी 750 MPचा व्हिडिओ आहे. आत्ताशी 17 MPवर गेला आहे. आणखी लई लांब जायचं. आपल्या फर्स्ट म्हणजे आपल्या कारखान्यावर फर्स्ट चांगला स्पीड येतो. हे स्पीड काय देत नाही काय तिचा लई स्पीड असते सध्या स्पीडच द्यायला.
कालच्या आलो कालच्या तेच झालं, आज चला आजच तेच झालं. म्हणजे म्हणायचं ती जाऊन दिवसाला एक काढ चक्रवर्ती तिने 2-3 दिवसाला एक काढ चक्रवर्ती. त्याला आता मस्त घरी पासून आपला व्हिडिओ आपण. तर मित्रांनो संध्याकाळचं डिनर वगैरे झालं आहे. आज मी बसवली माझ्या सेटअपवर दुसरी एक नवीन लाईट. सेटअप थोडा पेंडिंग आहे, थोडा लेट तुम्हाला नाही म्हणलं मी सेटअप करणार आहे, थोडा पेंडिंग आहे. तर बरेच जण म्हणते नुसतं सेटअप करायचं म्हणतोय. तर मित्रांनो प्रत्येक गोष्ट माझं एक म्हणणं आहे, प्रत्येक गोष्ट एक छोटंसं कारण असतं. मग ते कोणचं असो, मग ते फायनान्शियल प्रॉब्लेम असो किंवा फॅमिली प्रॉब्लेम असो, तर त्याला आपल्याला फेस द्यावं लागतं. तर मित्रांनो माझा पण असं एक काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही सांगत नाही तो पर्सनली प्रॉब्लेम आहे. तर मी माझं छोटंसं सेटअप बनवलं, त्याच्यामुळे लाईट वगैरे लावली. सध्या मी तुम्हाला लोन दाखवायला तशी अवघड आहे, तरी पण नाही का की 2 वायर येतं. की ॲडॅप्टरचे हे कनेक्शन येतं, हे जेव्हा लावावं लागतं. याचं कसं माहिती आहे का, प्लस मायनस जर चुकलं ना एक तर ॲडॅप्टर देऊ शकतं. ॲडॅप्टर जर गेलं तसं तर गॅरंटीवरचं आहे, काय अडचण नाही. हे बघा फायनल लाईट लागली जाता, पण कसं माहिती आहे इथं, हा इकडं लाईट आहे. जर संध्याकाळची जर लाईट जर बंद जर गेली ना झोपायच्या वेळेस तर भारी लागते ती. तुम्हाला झोपायच्या वेळेस दाखते. सध्या मला नाही का अभ्यासाला बसलेलो आहे मी, तर याला तो अभ्यास करून कसं माहिती आहे दिवसभर अभ्यास नाही केला, कॉलेजून आलो जेवण केलं झोपलो, आता बसतो अभ्यासाला, अभ्यास करून घेतो, नंतर याची लाईट जॉईन करतो. मी दुसऱ्या ॲडॅप्टर लावणार, ते ॲडॅप्टर आहे हे बघू शकता, हे ॲडॅप्टर येते, हे ॲडॅप्टर लावणार आहे मी, हे फॉरचे ॲडॅप्टर आहे त्याला लावणार आहे मी. त्याच्यावर फुल लागते, कारण कसं माहिती आहे का ते 12 व्होल्टेजचं आहे, हे 2 एम्पियरचं आहे खाली, 2 एम्पियरचं. फक्त याला म्हणजे याच्या पण चलते ती भारी चलती, पण कम्पेअर टू फॉवरचं ॲडॅप्टर 1 टाईम 12 व्होल्टेजचं पॉवर आउटपुट देतं, हे 1 टाईम 2 एम्पियरचं देतं. 2 एम्पियर पण चालतं, पण काही नाही होतं ते ॲडजस्ट. तर तसं जर ॲडॅप्टर जर भेटला आपल्याला एखादा आपण तसंच होतं, पण तसं भेटणं मुश्किल आहे, कारण की बंद ॲडॅप्टर तशी पुढे भेटतच नाही तशी फवारायची. आणि जर नवं जर घ्यायचं म्हटलं तर त्याला 300 रुपये 12 एम्पियर म्हणजे 12 व्होल्टेजचं. बघू ते पण भारीची, त्याची गॅरंटी पण भेटते आपल्याला 3-4 महिन्याची. तो म्हणणं पण त्याच्यापेक्षा जर आज जर घेतलं ना अशाच्या बऱ्याचशा गोष्टी चालतात. कारण की कसं माहिती आहे का, हे 2 एम्प जर ते 300 रुपयाचं म्हटलं आणि 300 रुपये जर भेटलं त्याची 1 वर्षाची गॅरंटी भेटते. कम्पेअर टू त्याच्यापेक्षा हे ते भारी आहे आपलं, हे पहिलं हे भारी आहे. याच्या आपण किती दिवस लावलं नंतर याला काहीच फरक पडत नाही, तसं त्याला गरम होतं पगळतं वगैरे. तर त्याला आता वाले संध्याकाळचे 12. आता तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवू, जी की मी आज दिवसभरात बनवली. दिवसभराची 3-12 मी 1 ते 1.5 तासात बनवली. ती आपली लाईट बघू शकता काय असा व्ह्यू येतोय. इकडं ब्लू कलरची आहे, इकडं रेड कलरची आहे. रेड कलरचं काय असं व्ह्यू येतोय आणि दोन्हीचा मिक्स असं होतोय. आणि हिचा गोल्डन कलरचा, हिचा असा, यांचा मिक्स धरून काही असं होतोय. तर गोल्डन कलर तो आपला म्हणजे फ्रंट साईडने, आणि हे जे 2 ब्ल्यू आणि रेड आहेत त्याला ना ब्लॅक साईडने. तर त्याचं असे पेंडिंग आहे सेटअप, तो पूर्ण दमादमाने. पण हे कसं का पाडलं तुम्ही मला कमेंटने सांगा. हे लावलं आहे मी 12 व्होल्टेजच्या ॲडॅप्टरवर, जो की आहे आपला पंपला वापरतात ना फर्टिलाइज करतो तो पंप, त्याचा हे हा ॲडॅप्टर. हे होऊ शकता आउटपुट DC 12 व्होल्टेज 3 एम्पियरचा हा. इनपुट AC 220 व्होल्टचा 50 काय असेल ते असेल. हा हे असा येतो याच्या दिसून राहिलं आहे. पण हे जर दोघं मिक्स करून जर लावलं, हे 2 एम्पियरचं, हे 3 एम्पियरचं, हे 2 एम्पियरचं, तर ह्याच्यात जर हे जर 2 ॲड जर गेल्या तर लाईट काहीतरी डिम लागत होती. पण आता फुल फ्लॅश लागतोय. आपण काय करतो एकदा फक्त गोल्डन कलरची लाईट बंद करतो, तर आता असं होतोय नादखोळा जळगावजवळ. तर मस्त असं होतोय. तर मी असं नाही झोपायला फक्त नाही का 2 चालू होणार आहे, कारण की जास्त मिक्सिंग लाईट होतो. तर मित्रांनो मग कळून सांगा कसं काय वाटलेली. आता मी बाहेर येऊन शूट करतोय, कारण की पप्पांना आला गावाकडून फोन, तर मग ते माझ्या साईडचा नॉईसवर येतोय, तर मला ते डिस्टर्ब होतं. त्याच्यापेक्षा म्हटलं बाहेर यावं, बाहेर शूट करावं. तर मित्रांनो आपल्याच ते मागं सेटअप बॉक्सवर कसं काय लाईट वाटते, आपल्या सेटअपच्या बॅकग्राऊंडला लाईट भारी वाटेल का नाही, ब्ल्यू अँड रेड,
का लाईट मी थोडा चेंजेबल करायचं मला फटाफट सांग कमेंट बॉक्समध्ये. कारण कसं माहिती आहे तुमच्या डिमांडवर मी सगळं हे करणार आहे. तुम्ही जे बोलता तेच करणार. फक्त जराशी आपलं जे बजेट आहे ते बजेटच्या लिमिटमध्ये सांगा. कारण कसं माहिती आहे का जास्त बजेटच्या बाहेर गेलं का मग कोणचंच होत नाही, हे होत नाही ते होत नाही. कारण की आपण ती करायच्या डोक्यात धरतो तर मग त्याच्यामुळे ही काढतो तर डबल मग सेटअप अख्खा खोलतो तर डबल भरतो डबल लावायचं. त्यापेक्षा ना एकच फिक्स सांगा मी कोणची करायची. तर मित्रांनो भेटूया नंतर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. आणि असेच नवीन डेली ब्लॉग बघायला आपला व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. चला बाय 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 बाय.